गई इंदिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो, वीसम तुपरुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपण सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. हॅलो. 9व्या गुणस्थानाची चर्चा आपण 24 स्थान अंतर्गत बघतोय. मार्गणात प्रकरणात 9वं गुणस्थान आम्ही बघतो आहे. अनिवृत्तीकरण परिणाम. गुणस्थान, अनिवृत्तीकरण गुणस्थान. आणि याचं जर पूर्ण नाव आम्हाला बघायचं असेल तर अनिवृत्तीकरण, बादर, सांपराय, प्रविष्ट, शुद्धी, संयत, एवढं हे याचं नाव आहे. पूर्ण नाव पाहायचं असेल तर, कारण अनिवृत्तीकरण परिणाम आहे. अनिवृत्तीकरण परिणाम आहे म्हणजे नाना जीव, कितीही जीव एका समयात असतील तरी त्यांच्या परिणामामध्ये आता भेद नाही, समान परिणाम झालेले आहे. आणि समान परिणाम का होतात याचा जर आम्ही विचार केला तर याचं उत्तर आम्ही काय देऊ शकू? जीवाचे इथे समान परिणाम का होतात? आतापर्यंत कमी अधिक परिणाम होत होते, समान असमान परिणाम होत होते. अधःकरणात तर आणखी थोडे वेगळे परिणाम होत होते. पण अनिवृत्तीकरणामध्ये मात्र आता समान परिणाम का होतात? विचार करायचा आहे. उत्तर आम्हाला माहिती आहे. काय असेल याचं उत्तर? याचं उत्तर हे आहे की आम्हाला कार्य समान करायचंय. कार्य जर समान असेल तर त्या कार्याचं कारणही समान असलं पाहिजे. कार्यामध्ये विविधता असेल तर कारणामध्ये विविधता राहील. पण आता कार्य करण परिणामाच्या माध्यमातून कोणतंही जर सम्यक्त्वासाठी करण करत असेल तर सम्यक्त्व रूप एक समान कार्य होणार आहे. म्हणजे श्रद्धा गुणाचा निर्मल पर्याय सगळ्यांचा समान प्रगट होणार आहे. श्रावक व्रत धारण करायचे असेल तर त्याला समान परिणाम असणार आहे. महाव्रत धारण करायचे आहे, परिणाम समान आहे. विसंयोजना करायची असेल, परिणाम समान राहणार आहे. कारण कार्य ते समान दिसत आहे. मग समान कार्य आहे तर कारणही समान नसलं पाहिजे. म्हणून अनिवृत्तीकरणामध्ये परिणामांमध्ये वेगवेगळेपणा नाही. कार्य समान आहे म्हणून कारणही समान आहे. आता हा असा अनिवृत्तीकरण. आणि 9वं गुणस्थान आहे. 9व्या गुणस्थानामध्ये हळूहळू त्यांनी 20 प्रकृतींची तो उपशमना किंवा क्षय करणार आहे. परंतु कसा आहे अजूनही बादर सांपराय. 10व्या गुणस्थानाचं नाव आहे सूक्ष्म सांपराय. आणि 9व्या गुणस्थानामध्ये तो बादर सांपराय पर्यंत स्थित आहे. बादर सांपरायला त्यांनी सूक्ष्म करून ठेवलं, पण वेदन मात्र बादर सांपरायचं करतोय. अशाप्रमाणे बादर सांपराय प्रविष्ट झालेला असा हा शुद्धी संयत जीव म्हटल्या जातो. आता हे जे गुणस्थान आहे या गुणस्थानामध्ये विशिष्ट म्हणजे आपण पाहिलं की एक समय असेल तर परिणाम एकच राहतो. जीवाचे परिणाम उत्तरोत्तर विशुद्धता घेऊनच त्या ठिकाणी असतात. इथे साधकाची सूक्ष्मतर प्रवृत्ती आणि अव्यक्त कामवासना देखील आता नष्ट झालेली आहे. वेद कषायाचा उदय हा देखील संपणार आहे, संपलेला आहे 9व्या गुणस्थानामध्ये पुढे चालून. म्हणून आता वेद पण 9व्या गुणस्थानाचे 2 भाग केले जनरली, सवेद भाग आणि अवेद भाग.
सवेद भागापर्यंत वेद कषायाचा उदय आहे आणि नंतर मात्र वेद कषायाचा पण उपशम किंवा क्षय झालेला आहे आणि म्हणून संपूर्णतः कामवासना नष्ट झाली असं या ठिकाणी म्हणता येतं अवेद भागामध्ये प्रवेश केल्यावर. म्हणून असा हा वेद देखील आता नष्ट झालेला आहे. या गुणस्थानात एकूण मोहनीयाच्या 20 प्रकृतींचा उपशम किंवा क्षय केला जातो. क्षय तर आणखी 13 नामकर्माच्या प्रकृतीचाही करतो, ते क्षपक श्रेणी अपेक्षेने. पण साधारणतः जर आम्ही बघितलं तर या ठिकाणी मोहनीय कर्माच्या 20 प्रकृतींचा कोणता एक राहतो तर लोभ कषाय संज्वलनचा सूक्ष्म लोभ एवढा राहतो आणि बाकी सगळ्या प्रकृतींचा क्षय किंवा उपशमना इथे त्यांनी केलेली आहे. या गुणस्थानाचं उपादान कारण काय आहे? उपादान कारण कुठून हा वर जाणार आहे? 8व्यातून हा वर जाणार आहे. म्हणून 8व्या गुणस्थानाचा अंतिम समयातला परिणाम 9व्या गुणस्थानाचं उपादान कारण आहे. किंवा हा 10व्या गुण उपशम श्रेणी आरोहण करणारा जीव असेल तो 10व्यातून 9व्यात पडणार आहे. म्हणून 10व्या गुणस्थानवरतीचा अंतिम समयातला परिणाम हे 9व्या गुणस्थानाचं उपादान कारण असणार आहे. म्हणून चढतानाचा 8व्या गुणस्थानातून आणि उतरतानाचा 10व्या गुणस्थानातील परिणाम हा त्या ठिकाणी उपादान कारण आहे. अंतरंग निमित्त कारण काय आहे? अंतरंग निमित्त कारण आहे इथे चारित्र मोहनीय कर्माच्या 20 प्रकृतींचा उपशम किंवा क्षय हे अंतरंग निमित्त कारण आहे. संख्या जर या ठिकाणी जीवाची 9व्या गुणस्थानवरती बघितली तर जशी आम्ही 8व्या गुणस्थानात संख्या सांगितली होती उपशम श्रेणी अपेक्षेने 299 आणि क्षपक श्रेणी अपेक्षेने 598. कारण जे जीव श्रेणी आरोहण करणार आहे ते जीव 7व्यातून 8व्यात जाणार आहे, 8व्यातून 9व्यात जाणार आहे, 9व्यातून 10व्यात जाणार आहे, 11व्यात जाणार आहे. किंवा 598 जे जीव क्षपक श्रेणी आरोहण करतील हेच 12व्यामध्ये जाणार आहे, वेगळे जीव नाही. म्हणून यांची संख्या तीच या ठिकाणी सांगितलेली आहे. गती मनुष्य गतीच आहे, कर्मभूमी जी आहे, शिवाय द्रव्यानी पुरुषवेदीच आहे आणि चतुर्थ गुणस्थानवरतीच हा जीव असावा लागतो. चतुर्थ काळातलाच हा जीव असावा लागतो. आता गमनागमन इथून जीव हा 10व्या गुणस्थानातच जातो आणि खाली 8व्या गुणस्थानातच येतो. म्हणजे जे उपादान कारण आपण बघितलं त्या उपादान कारणाच्याच अपेक्षेने या ठिकाणी गमनागमन सांगायचं. काल किती आहे या गुणस्थानाचा तर 9व्या गुणस्थानाचा काल मरण अपेक्षेने जघन्य 1 समय आणि उत्कृष्ट अंतर्मुहूर्त. अंतर्मुहूर्त हा काळ या गुणस्थानाचा नॉर्मल काळ आहे. जर तो आपल्या स्वकालानी परिपूर्ण असेल तर त्याचा तो काळ अंतर्मुहूर्त असलाच पाहिजे. पण त्याच ठिकाणी आला आणि आयु संपली या अपेक्षेने त्याचा काळ 1 समय हा देखील असू शकतो. म्हणजे मरण अपेक्षेने फक्त 1 समय लावता येतो, अन्यथा याचा काल उत्कृष्ट किंवा जघन्य हा अंतर्मुहूर्तच असणार आहे. आता या ठिकाणी उदय किती प्रकृतींचा आहे? उदयाचं कोष्टक आपण बघूया. तर उदयाच्या याच्यामध्ये सांगितलेलं की या गुणस्थानामध्ये आता उदय आहे 66 प्रकृतींचा उदय आहे. 56 प्रकृती अनुदयात आहे आणि उदय विच्छुत्ती इथे 6 प्रकृतींची आहे. आपण हे कोष्टक 8व्यापर्यंत पाहिलेलं आहे. 8व्यामध्ये 8व्या गुणस्थानामध्ये 6 प्रकृतींची उदय विच्छुत्ती झालेली होती. हास्य, रती, अरती, शोक, भय आणि जुगुप्सा हे 6 नोकषाय जे आहे यांची इथे उदय विच्छुत्ती झालेली होती. या 6 ला आपण 50 मध्ये प्लस करून 56 आता अनुदयात आलं.
उरलेले 66 हे उदयामध्ये राहिलं. कारण उदय आणि अनुदय यांची बेरीज टोटल 122 येणार असते. आणि या ठिकाणी 6ची उदय विच्छुत्ती झाली. या 6 मध्ये 3 वेद, पुरुषवेद, पहिल्यांदा नपुंसक वेद, स्त्रीवेद आणि पुरुषवेद अशा तऱ्हेने त्यांनी उपशमना केली. आणि नंतर संज्वलनचा क्रोध, मान आणि माया या 3ची उपशमना केली. म्हणजे आता पहिले सगळ्या गेलेल्या प्रकृती आणि आतापर्यंतच्या गेलेल्या प्रकृती अशा मिळून त्या ठिकाणी 20 प्रकृतींची त्यांनी उपशमना केली. उदयातून त्या आता राहिल्या नाही. उदयातून त्या नष्ट झाल्या. उदय त्याचा आता असणार नाही. म्हणजे 9व्या गुणस्थानापर्यंत बादर लोभाचा उदय आहे. संज्वलनच्या एका बादर लोभाचा. पुढे 10व्यामध्ये मात्र संज्वलनच्या सूक्ष्म लोभाचाच फक्त उदय आहे. बादर लोभाचे उदय असणार नाही. 3 वेदाचा पण तिथे आता उदय असणार नाही. सवेद भागापर्यंतच उदय आहे. अवेद भागामध्ये उदय नष्ट झालेला आहे. अशा तऱ्हेने या कर्म प्रकृती उदयातून नष्ट झाल्या. म्हणजे उदय विच्छुत्ती अशा तऱ्हेने झालेली आहे. आता बंध किती आहे या गुणस्थानात? बंधयोग्य एकूण प्रकृती होत्या 120 आणि 9व्या गुणस्थानापर्यंत बंधयोग्य प्रकृती राहिल्या आता 22. फक्त 22चा तो या गुणस्थानात बंध करणार आहे. आणि बाकीच्या सगळ्या प्रकृतींची बंध विच्छुत्ती त्यांनी केलेली आहे. म्हणून 8व्या गुणस्थानात 22 प्रकृती बंधात आहे आणि 98 प्रकृतींची बंध विच्छुत्ती झालेली आहे. ज्या 8व्या गुणस्थानाचे जे आपण भाग पाहिलेले होते, निद्रा प्रचला गेलेली होती आणि नंतर तीर्थंकर सहित अशा त्या प्रकृती गेलेल्या होत्या 30 आणि वरच्या 6 अशा 36 प्रकृती बंध विच्छुत्तीत आलेल्या होत्या. आणि त्या ह्या सगळ्या मिळून एवढ्या आता 98 प्रकृती अबंधात गेल्या. 22 प्रकृतींचा आता इथे फक्त बंध होतो आहे आणि 5 प्रकृतींची बंध विच्छुत्ती झाली. त्या 5 प्रकृती असणार आहे संज्वलनचा क्रोध, मान, माया आणि लोभ यांची इथे बंध विच्छुत्ती आहे 4ची. आणि 1 पुरुष वेदाची बंध विच्छुत्ती आहे. म्हणजे 9व्या गुणस्थानापर्यंत त्या जीवाला मोहनीय कर्म तो बांधतो आहे. पुरुष वेदाचा तो बंध करतो आहे. पहिल्या गुणस्थानात नपुंसक वेद गेला होता, दुसऱ्यात स्त्रीवेद गेला होता आणि पुढे फक्त आता पुरुष वेदच शिल्लक होता. हा पुरुष वेद इथपर्यंत बांधल्या जातो आणि पुढे मात्र आता तो बांधल्या जात नाही. कोणता कषाय आहे हा? मोहनीय कषायाचेच उत्तर भेद आहे. आणि मोहनीय कर्माचा बंध हा फक्त 9व्या गुणस्थानापर्यंत होतो. दर्शन मोहनीयाचा बंध कोणत्या गुणस्थानापर्यंत होतो? प्रश्न. दर्शन मोहनीयाचा बंध कोणत्या गुणस्थानापर्यंत होतो? 11व्या. अजून कोणतं वेग? हा बस. दर्शन मोहनीयाचा बंध फक्त पहिल्या गुणस्थानात होतो. कारण मिथ्यात्व एकच कर्म प्रकृती बंध योग्य आहे आणि मिथ्यात्वाची बंध विच्छुत्ती पहिल्या गुणस्थानात आहे. म्हणून पहिल्या गुणस्थानातच फक्त दर्शन मोहनीय बांधल्या जातं. सत्ता म्हटली मिथ्यात्वाची तर मात्र 11 पर्यंत आहे. सत्व असू शकतं 11 पर्यंत, पण बंध पहिल्याच गुणस्थानात आहे. पुढच्या कोणत्याही गुणस्थानात दर्शन मोहनीयाची कोणतीही प्रकृती बांधल्या जात नाही. याचं कारण मिथ्यात्वाची बंध विच्छुत्ती पहिल्यात आहे आणि सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती
या दर्शन मोहनीयाच्या प्रकृती असल्या तरी त्या अबंध प्रकृती आहे. अबंध प्रकृती आहे म्हणजे त्यांचा उदय असताना बंध होत नाही. म्हणून दर्शन मोहनीयाची बंध विच्छुत्ती पहिल्यात आहे. सत्व विच्छुत्ती वेगवेगळी आहे आणि उदय विच्छुत्ती दर्शन मोहनीयाची कुठे आहे? दर्शन मोहनीय कर्माची उदय विच्छुत्ती याच्यात 3 भाग पाहावे लागतील आपल्याला. दर्शन मोहाची उदय विच्छुत्ती 3 भागात पाहावी लागते. कुठे लावाल? औपशमिक सम्यक्त्व असेल तर चौथ्या गुणस्थानापर्यंत. चौथ्या गुणस्थानात उदय विच्छुत्ती 3 अपेक्षेने लावा. 3 अपेक्षेने. मिथ्यात्वाची उदय विच्छुत्ती. क्षायिक सम्यक्त्वामध्ये सत्व विच्छुत्ती नाही. सत्व विच्छुत्ती नाही, उदय विच्छुत्ती. मिथ्यात्वाचा उदय कुठे आहे? फक्त पहिल्याच गुणस्थानात आहे. म्हणजे मिथ्यात्वाची उदय विच्छुत्ती पहिल्यामध्येच आहे. बंध विच्छुत्ती आणि उदय विच्छुत्ती दोन्ही मिथ्यात्वाची पहिल्या गुणस्थानात आहे. मग आता दर्शन मोहनीयाचा विचारला म्हणून परत आपल्याला आता दर्शन मोहनीयाची दुसरी प्रकृती सम्यक मिथ्यात्व. सम्यक मिथ्यात्वाची उदय विच्छुत्ती दुसऱ्या गुणस्थानात. तिसऱ्या गुणस्थानात. मिश्र गुणस्थान आहे ना. तिसऱ्या गुणस्थानात उदय विच्छुत्ती आणि तिथे बंध विच्छुत्ती. पण तसं बंध विच्छुत्ती लावायची गरज नाहीये कारण ती अबंध प्रकृती आहे. म्हणून उदय विच्छुत्ती तिसऱ्यात आहे. आणि सम्यक प्रकृतीची उदय विच्छुत्ती सातव्या गुणस्थानापर्यंत. कारण 7 पर्यंत क्षायोक्षमिक सम्यक्त्व आहे तोपर्यंत. म्हणून 7व्या मध्ये 7 पर्यंत आहे त्याचा उदय. 8व्या मध्ये त्याची म्हणजे 7व्या मध्ये त्याची उदय विच्छुत्ती म्हणायची. म्हणजे 8 पासून त्याचा उदय नाही, 7 पर्यंत आहे. म्हणजे 7व्या गुणस्थानात सम्यक प्रकृतीची उदय विच्छुत्ती लावायची. म्हणून दर्शन मोहनीयाची बंध विच्छुत्ती, नंतर उदय विच्छुत्ती आणि दर्शन मोहनीयाची सत्व विच्छुत्ती. आता सत्व विच्छुत्ती लावताना परत आम्हाला वेगळं 3ही पाहावे लागतात. सत्तेत ते 3ही कर्म 11व्या गुणस्थानापर्यंत असू शकतात. त्याच्यामुळे सत्व 11व्या गुणस्थानपर्यंत 3ही प्रकृतींचं असू शकतं. 11व्यात या 3ची सत्व विच्छुत्ती लावावी लागते. कारण मिथ्यात्व पण 11व्या गुणस्थानापर्यंत जीवाजवळ सत्तेत असू शकतं. दर्शन म्हणजे कोणत्या? औपशमिक सम्यक्त्वाच्या अपेक्षेने. आणि क्षायिकच्या अपेक्षेने जर आम्ही लावलं तर दर्शन मोहनीयाची सत्व विच्छुत्ती चौथ्या गुणस्थानातच. 4थ्यापासून 7 पर्यंत कुठेही होऊ शकतं क्षायिक सम्यक्त्व. म्हणून 4थ्यापासून 7व्यापर्यंत कुठेही त्याचं सत्व संपू शकतं. एखादा जीव 7व्या गुणस्थानातही क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती करेल. एखादा जीव 4थ्याही गुणस्थानामध्ये क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती करेल. तर अशा रीतीने हे सत्व. म्हणून आता इथे बंध विच्छुत्ती पाहिला आपण, नंतर उदय विच्छुत्ती पाहिला आणि 9व्या गुणस्थानामध्ये द्वितीयोपशम सम्यक्त्वाच्या अपेक्षेने आता सत्व किती प्रकृतींचं आहे. आता सत्वाचं गोष्ट की 9व्या गुणस्थानात पहिल्यांदा 3 तऱ्हेने लावावं लागतं. एक म्हणजे द्वितीयोपशम सम्यक दृष्टी, औपशमिक श्रेणी चढणारा. याला सत्वात किती प्रकृती आहे याच्या, त्यांनी किती प्रकृतींचा क्षय केलेला आहे 9व्या गुणस्थानात पर्यंत. फक्त अनंतानुबंधीची विसंयोजना केलेली आहे आणि त्याच्या आयु सत्तेत नाही है ना.
इथे पाहायचं कसं आहे की त्याच्या आयु सत्वात नाही, कोणत्या 2 आयु सत्वात नाही. एक तर रनिंग आहे, मनुष्यायु तर रनिंग आहे, ती सत्वात आहे. देवायु सत्वात असली तर चालू शकते, पण नरकायु आणि तिर्यंचायु सत्वात असेल तर चालू शकत नाही, म्हणून 2 आयु कमी आणि 4 अनंतानुबंधी कमी, अशा 6 प्रकृती त्याच्या सत्तेत नसतात द्वितीयोपशम सम्यक्त्वी जीवाला. म्हणून त्याच्या सत्तेमध्ये 142 प्रकृतींचं सत्व द्वितीयोपशमाच्या अपेक्षेने 9व्या गुणस्थानात आहे. क्लिअर? 148 प्रकृती सत्व योग्य आहे, त्याच्यामध्ये इथे 142 प्रकृतींचं सत्व राहील. आता क्षायिक सम्यक्त्वी आहे, पण उपशम श्रेणी आरोहण करतो आहे, तर त्याला सत्व किती राहील? क्षायिक सम्यक्त्वी म्हणजे 7 प्रकृती त्याच्या गेल्या, दर्शन मोहनीयाच्या 3 गेल्या आणि चारित्र मोहनीयाच्या 4 गेल्या, अनंतानुबंधी 4, 7 गेलेले आहे. नंतर इकडे 2 आयु कट करायच्या, कारण 2 आयु सत्वात असेल तरीही तो उपशम श्रेणी चढू शकत नाही, आणि मनुष्य आयु तर तो भोगतोच आहे, ती तर आयु सत्वात आहेच, आणि देव या आयुचं सत्व चालतं, म्हणून 2 आयु कमी करायच्या आणि 7 प्रकृती कमी करायच्या, अशा एकूण किती प्रकृती सत्वात असू शकतात? 9. सत्वात राहणार नाही, बाकीच्या सत्वात राहतील, म्हणजे 139 प्रकृतीचं सत्व त्याला असू शकतं. आता यामध्ये ही विशेषता जर आम्हाला बघायची असेल तर जरी 139 प्रकृती सामान्य कथन केलेलं आहे, तरी देखील तीर्थंकर प्रकृती बहुतांश लोकांच्या सत्तेत असत नाही. त्यामुळे सत्वामधली 1 प्रकृती आणखी तीर्थंकर प्रकृती कमी करायची, 138. आणि तसंच आहारक द्विकची पण सत्ता बऱ्याच लोकांच्या जीवनात राहत नाही, म्हणून आहारक द्विकचं सत्व पण कमी करता येतं. 3 प्रकृती आणखी आम्हाला सत्वातून कमी करता येतात, म्हणजे 136 प्रकृतींचं पण सत्व दाखविता येऊ शकतं, अशा रीतीने जर आम्ही बघितलं तर, बारीक पाहायचं असेल तर. आणि आता तिसरा पाहायचा आहे की जो क्षायिक सम्यक्त्वी आहे आणि क्षपक श्रेणी चढणार आहे, त्या जीवाला सत्व किती प्रकृतींचं राहील? आता आपण पहिल्यांदा 139 प्रकृती लावल्या होत्या उपशम वाल्यासाठी, आणि क्षायिक सम्यक्त्वी म्हणजे 7 आणि 2 आयु कमी केलेल्या होत्या. आता हा क्षपक श्रेणी आरोहण करतो आहे, तर याला आणखी देवायु पण सत्वातून कमी करावी लागेल, म्हणून याला 138 प्रकृतींचं सत्व लावावं लागतं. म्हणून अशा तऱ्हेने सत्वामधल्या ह्या प्रकृती 9व्या गुणस्थानात अजूनही त्याच्या सत्तेत 138 प्रकृती सत्तेत आहे, म्हणजे एवढ्या कर्म प्रकृतींचा त्याला पुढे चालून क्षय करायचा आहे. सत्वविच्छुती या ठिकाणी द्वितीयोपशमाच्या अपेक्षेने सत्वविच्छुती 0 आहे. क्षायिक सम्यक्त्व आणि उपशम श्रेणी अपेक्षेने पण सत्वविच्छुती 0 आहे, पण क्षपक श्रेणी जर चढत असेल, क्षायिक सम्यक दृष्टी आहे, तर मात्र आता या ठिकाणी त्याला 36 प्रकृतींचा तो क्षय करतो. 36 प्रकृती पहिल्या भागामध्ये दर्शनावर्णाच्या 3 प्रकृती, महानिद्रा, निद्रा निद्रा, प्रचला प्रचला आणि स्त्यानकृद्धी, या 3 महानिद्रांचा तो क्षय करतो पहिल्या भागामध्ये. नंतर नामकर्माच्या 13 प्रकृतींचा क्षय करतो नंतरच्या भागामध्ये. 13 प्रकृती नरकगती आतापर्यंत सत्तेत होती, लक्षात घ्यायचं की 9व्या गुणस्थानापर्यंत नरकगती, नरकगत्यानुपूर्वी तिर्यंचगती, तिर्यंचगत्यानुपूर्वी एकेंद्रिय, द्विनेंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरेंद्रिय ह्या जाती, सूक्ष्म, साधारण, स्थावर, आतप आणि उद्योत ह्या प्रकृती सत्वात होत्या. इथे येऊन तो या 13 नामकर्माच्या ह्या ज्या अशुभ प्रकृती, ज्याची बंध विच्छुती
पहिल्या गुणस्थानात झालेली आहे. यापैकी नरगती नरगत्यानुपूर्वी एकेंद्रिय द्विनेंद्रिय साधारण सावरची त्याची सत्वविच्छुत्ती तो 9व्या गुणस्थानात करतो. बंध विच्छुत्ती पहिल्याच झालेली आहे. यापैकी काहीची दुसऱ्यात झालेली आहे. आणि पहिल्या आणि दुसऱ्या गुणस्थानात जाणाऱ्या बंध विच्छुत्तीत असणाऱ्या 13 प्रकृती इथे सत्वातून आता तो कमी करतो आहे. म्हणजे इथे त्याचा क्षय करतो आहे. नंतर आता क्षपक्षेणीत तो आरोहण करणारा जीव आहे. त्याच्यामुळे उपशम करत नाही, क्षय करणार आहे. 13 नामकर्म प्रकृतींचा क्षय झाला. नंतर 4 प्रत्याख्यानावरण आणि 4 अप्रत्याख्यानावरण यांचा क्षय झालेला नव्हता. ह्या त्याच्या सत्तेत होत्या. 9व्या गुणस्थानाच्या दुसऱ्या भागामध्ये तो अप्रत्याख्यान प्रत्याख्यान रूपाने करतो आणि प्रत्याख्यान संज्वलन रूपाने करून त्याचा क्षय करतो. याला म्हणायचं परमुखाने त्यांनी क्षय केला. अशा तऱ्हेने या 8 प्रकृतींचा क्षय करतो. नंतर नपुंसक वेद ही त्याच्या सत्तेत आहे होता. या ठिकाणी नपुंसक वेदाचा क्षय करतो. नंतर स्त्री वेदाचा क्षय करतो. नंतर हास्यादी 6 कषायांचा क्षय करतो. नंतर पुरुष वेदाचा क्षय करतो. आणि पुरुष वेदानंतर संज्वलन क्रोध मग मान आणि माया आणि लोभाला सूक्ष्म करतो. एवढ्याचा क्षय करतो. आणि जो संज्वलन लोभ आहे याला सूक्ष्म कृष्टीद्वारा सूक्ष्म प्रक्रियेद्वारा सूक्ष्म करतो. एवढं गुणस्थान, एवढा जो काल आहे हा 9व्या गुणस्थानाचा काल आहे. अंतर्मुहूर्ताचा. म्हणजे अंतर्मुहूर्तामध्ये या सगळ्या प्रक्रिया तो संपन्न करतो. क्लिअर? 9व्या गुणस्थानाचं प्रकरण. तसे तर ते उपशमना विधी दिलेली आहे. त्यामध्ये 13 माध्यमातून उपशम कसा करतो, कसं अंतर्करण करतो, कशा 8 प्रकृतींची क्षपणा करतो, देशघातीकरण करतो, या सगळ्या प्रक्रिया करतो तो. तर ह्या प्रक्रिया पण तिथे 9व्या गुणस्थानात तो करत असतो. तर अशी थोडक्यात आपण हे पाहिलं. नंतर या गुणस्थानात आता आश्रव किती प्रकृतींचा आहे, आश्रवाचं कोष्टक येणार आहे पुढे आपल्याला याच्यातही चार्टमध्ये. पण तरी इथे आश्रव पाहू आता आपण किती आहे. 9वं गुणस्थान आहे. आता काय राहिलं त्याच्याजवळ? आश्रव किती तऱ्हेने होणार आहे. मिथ्यात्व नाही, अविरती नाही, कषायामध्ये फक्त आता 4 संज्वलन राहिले आणि नो कषायामधले 3 वेदच उरलेले आहे. अशा तऱ्हेने इतक्या कषायांचा त्यांचा फक्त आश्रव त्या ठिकाणी सुरू आहे. आणि योगानी 4 मनोयोग आहे, 4 वचन योग आहे आणि औदारिक काय योग आहे. अशा रीतीने 16 तऱ्हेने हा आश्रव होतो आहे. आश्रव विच्छुत्ती आता इथे 3 वेद संपणार आहे आणि संज्वलन क्रोध मान आणि माया संपणार आहे. या ठिकाणी भाव कोणते आहे या गुणस्थानात? भाव कोणता आहे? औपशमिक भाव आहे का इथे? 9व्या गुणस्थानात औपशमिक भाव असू शकतो का? असू शकतो. द्वितीय उपशम सम्यक्त्वही असू शकतं आणि चारित्र पण असू शकतं. म्हणून 2 भाव औपशमिक भाव या गुणस्थानात आहे. शाईक भाव 9व्या गुणस्थानात किती राहू शकतील? शाईक सम्यक्त्व राहू शकेल आणि शाईक चारित्राची सुरुवात आहे म्हणून ते राहू शकेल. शाईक चारित्र 2 ते पण राहू शकतील. क्षायोपशमिक भाव किती राहतील? भावामध्ये ज्ञान 4, ज्ञान दर्शन लब्धी आणि इथे चारित्र. आता चारित्र दोन्ही तसं लावायची गरज नाहीये.
देश संयमही नाही, महाव्रतही म्हणता येत नाही, कारण औपशमिक चारित्र्य सुरू झालेलं आहे. म्हणून आता तरी चारित्र्य जर लावायचं असेल, महाव्रत लावू शकतो आपण, आणि नाही लावलं तरीही आपल्याला चालू शकतो. औदैक भाव, औदिक अज्ञान, हम्म, गती एक, मनुष्य गती, गती मनुष्य गती. 9व्या गुणस्थानात कशाय किती आहे अजूनही? एक, चारही. चार. चारही आहे. हा, नंतर 9 वेद 4 किती आहे? सवेद वेद भागापर्यंत वेद आहे. नंतर नंतर नाही. वेद रहित आहे. हा. नंतर असिद्धत्व निष्ठा, आहे आणि शुक्ललेश आहे. पारिणामिक भाव, जीवत्व आणि भव्यत्व 2. जीवत्व आणि भव्यत्व, अशा तऱ्हेचे हे भाव या गुणस्थानात असणार आहे. आणि ध्यान कोणतं असणार आहे या गुणस्थानात? तर 9व्या गुणस्थानात शुक्ल परत ध्यान असणार आहे. शुक्ल ध्यान, पृथक्त्व, वितर्क, वितर्क. विचार, शुक्ल ध्यान एकच, पहिलाच भेद. 9व्याही पहिलाच. गुणस्थानामध्ये शुक्ल ध्यानाचा पहिलाच भेद असणार आहे, पृथक्त्व, वितर्क, विचार नावाचं शुक्ल ध्यान. आता विशेषतः काय आहे या गुणस्थानाच्या? तर या गुणस्थानामध्ये बादर लोभ सूक्ष्म केल्या जातो. म्हणजे सूक्ष्म कृष्टीकरणाची प्रक्रिया सूक्ष्म कृष्टीद्वारा या ठिकाणी केली जाते. म्हणजे जो काही स्थूल लोभ आहे, जो बंधाला कारणीभूत असणारा लोभ आहे, तो या ठिकाणी अबंध रूपाचा तो करणार आहे, सूक्ष्म करणार आहे, की जेणेकरून सूक्ष्म लोभाचा उदय असेल तर जीव मोहनीय कर्माचा बंध करणार नाही. बादर लोभ जोपर्यंत आहे तोपर्यंत मोहनीय कर्माचा बंध तो करतो आहे. आणि शेवटच्या समयामध्ये मोहनीय कर्माचा तो जघन्य बंध करेल. पहिल्यांदा जास्त करेल, थोडी स्थिती जास्त राहील, पण जसा 9व्या गुणस्थानाचा अंत समय येईल त्यावेळेला हा मोहनीय कर्माचा जघन्य बंध करेल. मोहनीय कर्माचा जघन्य बंध किती आहे? स्थितीबंध, एक अंतर्मुहूर्त, एक अंतर्मुहूर्त. बरोबर, एक अंतर्मुहूर्त एवढा बंध तो कुठे करतो? तर 9व्या गुणस्थानाच्या अंतिम समयामध्ये तो एवढा जघन्य बंध मोहनीयाचा करतो. नंतर इथे या गुणस्थानात येईपर्यंत त्यांनी एकूण लोभाशिवाय बाकी सगळ्या 20 प्रकृतींचा उपशम केलेला आहे किंवा क्षय केलेला आहे. इथे बादर हा शब्द जो आलेला आहे हा अंत्यदीपक आहे. म्हणजे 9व्या गुणस्थानाच्या पुढील जीव हे सूक्ष्म सांप्रदायवाले असणार आहे. 10व्याच मध्ये आहे फक्त हा, नंतर तर तो कशाच्या अतीतच होणार आहे. पण इथपर्यंत बादर लोभ त्यांच्या जीवनात असणार आहे. इथे पृथक्त्व, वितर्क, विचार हे प्रथम शुक्ल ध्यान आहे. आणि या गुणस्थानामध्ये सवेद भाग जोपर्यंत आहे तोपर्यंत अव्यक्त कामवासना विद्यमान म्हटल्या जाते. नाही आहे, त्यांनी स्त्री मात्राचा त्याग 6व्याच गुणस्थानात घेतलेला आहे. पण कशा यांच्या उदयामध्ये अबुद्धीपूर्वक तो परिणाम त्यांच्या जीवनात आहे सवेद भागापर्यंत. आणि पुढे अवेद भाग झाला की आता ही अव्यक्त भाव देखील आता त्यांचा संपलेला असणार आहे. तर अशा तऱ्हेने या गुणस्थानाची वैशिष्ट्ये आहेत. आणखी तशी वैशिष्ट्ये उपशम श्रेणी जेव्हा तो आरोहण करतो तर त्यावेळेला काय काय प्रक्रिया होते हे पण आपण एखाद्या वेळेला पाहू. पण सध्या 9व्या गुणस्थानाचं एवढं प्रकरण हे लक्षात ठेवू. इथे आज आपण थांबूया. यावर प्रश्न कुणाला? हिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवच्छायाणम
नमो लोये सव्व साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.